हाय मित्रांनो, तर आज आपण गावी चाललोय आणि आता स्थाना स्टेशनला पोचलोय आपण. आणि बघू शकता तुम्ही पावसाला सुरुवात झाली. हे बघा समोर स्टेशन आहे. आता आपण इथून कल्याणला जाऊया अगोदर, मग तिथून एस.टी पकडून ओतूरला. ही पण चालली गाडी. बस निघाल्या मित्रांनो कल्याणवरून. जागा नव्हती, पुढे एक सीट खाली होती आणि मागे एक सीट खाली होती, तर मी मागे बसलो आणि सुप्रिया पुढे बसली. सुप्रियाच्या बाजूची सीट मुरबाडला खाली होईल, तर मग मी मुरबाड आल्यावर पुढे जाईल मित्रांनो. पण मी ओतूरची तिकीट काढली. मुरबाड आलो मित्रांनो आणि त्या मावशी सुद्धा उतरल्या आणि मी पुढे आलो. व्ह्यू बघा किती भारी आहे. जसं पुढे जाऊन आपण अजून भारी व्ह्यू दिसणार आहे. पाऊस पडून गेलाय त्यामुळे वातावरण पण खूप मस्त झालंय. जसं पुढे जाऊन अजून भारी व्ह्यू भेटणार आहे. जेवणासाठी एस.टी थांबले मित्रांनो आणि व्ह्यू बघा तुम्ही किती भारी व्ह्यू आहे. माळशेज घाट आहे या साईडला, बघा पूर्ण भारी व्ह्यू आहे. आता इथून एस.टी निघेल, पुढे माळशेज घाट लागेल आणि सनसेट होणार आहे आता मित्रांनो. किती भारी व्ह्यू दिसेल बघा तुम्ही. रस्ता खूप खराब आहे. रस्त्याच्या ठिकठिकाणी कामं चालले त्यामुळे रस्त्याची कंडिशन खूप बॅड झाली. सनसेट होतो मित्रांनो. व्ह्यू बघा किती भारी दिसतो. त्यामुळे मस्त बघा सनसेटचा खूप भारी व्ह्यू मित्रांनो. पुढे पण अजून खूप भारी व्ह्यू दिसेल तुम्ही बघा. रस्त्याची कामांमुळे गाडी खूप स्लो चालते. हे बघा सनसेट झालाय मित्रांनो, किती भारी व्ह्यू आहे, खूप सुंदर. हा बघा मित्रांनो सनसेटचा व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. आता माळशेज घाटला पोचणार आहे आपण. दादा ते गाडीवर ते ओतूरला येतील मला घ्यायला, कारण खूप उशीर होणार आहे आता आणि आमच्या इकडे जायला एस.टी पण नसेल. त्यामुळे मी दादाला कॉल केला आहे, तो ओतूरला येईलच, तोपर्यंत आम्ही पण पोहोचू. हे बघा मित्रांनो माळशेज घाटमध्ये पोहोचलो आपण.
हे बघा घाटाच्या टॉपला पोचलो आम्ही एकदम. आता व्ह्यू बघा इथून, सनसेट पण झालेला आहे आता. हे बघा मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. पाऊस पडलाय आणि वातावरण पण खूप सुंदर झाले. हे बघा गाडी पण कशी मस्त चालली आहे इथे बोगद्यात. आता आम्ही पोहोचू ओतूरला. दादा आलाय ओतूरला. कारण अंधार खूप झालाय. आमच्या इकडे वाघाची खूप भीती आहे मित्रांनो. हे बघा वरती पोचलो, पिंपळगाव वगैरे कोबी फाटा. पोचूच आता आम्ही ओतूरला. हे बघा व्ह्यू बघा, मस्त व्ह्यू झालं मित्रांनो. रस्त्याची कंडिशन खूप खराब आहे, काम चालले ते बघा ठिकठिकाणी. पाऊस पडून गेलाय त्यामुळे वातावरण पण खूप थंड झाले. मडला पोचलोय आम्ही आता. खूप उशीर झाला, काही शूट केलं नाही. आता उद्या सकाळी भेटू मित्रांनो.